नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण एक फ्लावर महिरप हा प्रकार पाहिला होता। ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे, जरूर बघा। आणि मी सांगितलं होतं की याचा उपयोग आपण अनेक प्रकारे करू शकतो, तर त्याचाच उपयोग करून मी हे तोरणाचा प्रकार एक करण्याचा प्रयत्न केला आहे। आता हे मी करून दाखवणार नाही तुम्हाला, फक्त दाखवण्यासाठी, म्हणजे याच्यात विशेष काहीच नाही, दाखवण्यासाठी म्हणून एवढा भाग करून घेतला आहे, कारण पूर्ण तोरण या व्हिडिओमध्ये येणे शक्य नाही। तर आता ह्याच्यामध्ये काय केलं, त्या समई महिरपाला जे डिझाईन आपण करून घेतली होती त्याच डिझाईन याच्यामध्ये वापर करण्याचा मी प्रयत्न केला आहे। तर याच्यामध्ये ह्या बघा किती आहेत ते, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17। तर 17 फ्लावरचं हा मोठा सर्कल घेतला आहे। त्याच्यानंतर 11 फ्लावरचा हा मधला सर्कल घेतला आहे आणि 5 फ्लावरचा हा पहिला सर्कल घेतला आहे। असे 3 सर्कल घेऊन वरती मी फक्त 6 mm चे मोती ओवून घेतले आहेत। आणि हे लटकन सोपे आहेत, त्यामुळे याचा व्हिडिओ वगैरे मी तयार केलेला नाही। तर ह्याला मी त्यातलेच सर्व मोती यूज करायचा प्रयत्न केला आहे। फक्त याच्यामध्ये ॲडिशनल ह्या कॅप टाकल्या आहेत। त्यानंतर हा एक 10 mm चा डॉटेड मोती टाकला आहे, हा 10 mm चा 10 आणि 12 mm चा असे 2 मोती टाकलेत, ह्या 2 कॅप टाकल्यात आणि हे ओवून याच्यामध्ये गाठ पाडून घेतली। दुसरी गोष्ट अशी का हा वरचा जो भाग आहे, जेव्हा आपण खालचा भाग हेवी करतो त्यावेळेस वरचा भाग हा अगदी सुटसुटीत आणि बारीक असावा, नाही तर ते तोरण जास्त म्हणजे फार चांगलं दिसणार नाही। आणि म्हणून वर फक्त एक लाईन ओवून घेतली आहे। आता याच्यामध्ये बघा हा एक हाच मोती याच्यामध्ये टाकून 2 कॅप लावले आहेत आणि आजूबाजूला 4-4 मोती सोडले आहेत। या ठिकाणी मात्र गॅप थोडीशी मोठी असावी म्हणून या ठिकाणी इथे 4 सोडलेत, तर इथे 6 सोडलेत, त्याच्यानंतर इथे 6 सोडलेत आणि 3 मोत्यानंतर हे लटकन लावलं आहे। तर अशा पद्धतीने याचा उपयोग आपण तोरणासारखा सुद्धा करू शकतो, सुंदर दिसेल। तुम्ही हिरव्या रंगामध्ये करू शकता किंवा लाल रंगामध्ये सुद्धा करू शकता, किंवा ही फ्लावर्स लाल रंगामध्ये करून वरचे मोती ग्रीन कलरचे घेऊ शकता। आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ह्या रिंग सहित, ह्या ज्या रिंग आहेत लावलेल्या, ह्या रिंग सहित हे तोरण 1 फूट होतं, म्हणजे हा एवढा भाग 1 फूट होतो, 12 इंच। तर 3 भाग जर आपण याला लावले तर हे 3 फुटाचं एक तोरण तयार होतं। त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडेसे इंच वाढवायचे असतील तर हे लटकन लावलेलं थोडंसं दूर घ्या, म्हणजे तुम्हाला 2-3 इंच त्याच्यामध्ये वाढवता येतील। दरवाजे साधारणतः 3 फुटाचे असतात, किंवा मोठे दरवाजे असतील तर 3.25 ते 3.5 असतात। तर त्याच्यामध्ये जम्प रिंग, ह्या ज्या रिंग आहेत अडकवण्याच्या, ह्या 1-1 इंच असतात। तर हे 2 इंच ॲड केले तर तुम्हाला 3 फूट 1 इंच किंवा 3 फूट 2 इंच एवढंच वाढवायला लागेल। त्यासाठी तुम्हाला ह्या मोत्यांमध्ये थोडंसं कमी जास्त करायला लागेल। 3 मोत्यानंतर 4, किंवा हे जे लटकन आहे हे लटकन 3 लटकवायचे। साईडला 3 घेतलेत, या ठिकाणी 3 घेऊ शकता, किंवा मधले 2 घेऊन साईडचे 3 घ्यायचे, सेंटरचे 3 घ्यायचे आणि आजूबाजूला 1-1 घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे सुंदरसं तोरणसुद्धा ह्या महिरपाचं या एकाच डिझाईनमध्ये आपण अनेक डिझाईन टाकू शकतो। आता सर्व झाल्यानंतर कसं दिसते हे मी तुम्हाला दाखवते, ते बघा। आणि माझी तोरणाची आयडिया तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा। त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल। आणि त्यानंतर
आवडलं तर लाईक करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. म्हणजे तुम्हाला काय आवडलं त्यातलं ते मला जर कळलं तर मला पुढील डिझाईन्स करायला आणखी मदत होते. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.